नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सचिन समाधान काकळीज, वॅलाग्रो प्रतिनिधी कसमारी एरिया. तर आज आपण बागलाण तालुक्यात तांदूळवाडी गावात आलेलो आहे पेरूच्या प्लॉटला, जो की आपले जे शेतकरी आहेत, प्रगतशील शेतकरी कार्तिकदादा भामरे यांच्या प्लॉटला आहे. आणि ह्या प्लॉटला आपण स्टार्टिंगपासून वॅलाग्रोचे जे उत्पादक आहेत, जे सोल्युशन आहेत, हे वापरलेले, ते वापरल्यानंतर त्याचे काय फीडबॅक आले, ही आपण प्रतिक्रिया आज कार्तिकदादा त्यांच्याकडनं घेऊ. दादा नमस्कार. नमस्कार. आपली ओळख? कार्तिक दीपक भांबरे, तांदूळवाडी. टोटल दादा एकूण क्षेत्र 1.5 एकर आहे, 1200 झाडे. 1200 झाड पूर्ण बसलेले. तर तुम्ही स्टार्टिंगला वॅलाग्रोचं फुल निघत असताना MC एक्स्ट्रा MC आणि KMS घेतलं, KMS त्याचे काय रिपोर्ट वाटतं? त्याच्याने फुल चांगलं निघालं हां. आणि दांडा पण म्हणजे स्ट्रॉंग निघाला. फुल निघताना स्ट्रॉंग निघालं. स्ट्रॉंग निघाला. त्यानंतर आपण सेटिंगमध्ये ह्या प्लॉटला MC सेट आणि कॅल्बिट सीचा स्प्रे घेतला होता. ही सेटिंग चांगली व्हावी आणि गळ कमी व्हावी. तर त्याचा काय रिपोर्ट वाटतं तुम्हाला? त्याचं पण चांगलं वाटलं. गळ कमी झाली एवढ्या टेम्परेचरमध्ये. अति टेम्परेचर 37 टेम्परेचरच्या वर टेम्परेचर होतं. गळ कमी झाली. अजून देठा स्ट्रॉंग झाला. मागचा पोलन ट्यूब जो होता तो चांगला स्ट्रॉंग झाला आणि चकाकी फळाला चकाकी क्वालिटी चांगली. चांगली. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाची समस्या असते दादा आपल्याला निमॅटोडची. तर तुम्ही पूर्ण 1200 याला आपलं कॅन्डल रूट आणि 03737 हे ॲप्लिकेशन दिलेले बरोबर फ्लॉवरिंगमध्ये. तर कॅन्डल रूट दिल्यानंतर तुम्हाला काय प्रतिक्रिया आली? कॅन्डल रूट दिल्यानंतर मुळींची मुळ्या पांढरी मुळी जोरात ऍक्टिव्ह झाली. ओके. निमॅटोडचं थोडं कंट्रोल झालं. हो. बऱ्यापैकी कंट्रोल झाला. प्लॉट म्हणजे आज पिंगट वगैरे कुठे काहीच नाही, एकदम काळोखी झाडांना. शेंडा पण चांगला चालतो. शेंडा चांगला चालतोय. चालू आहे. ओके. तुम्ही वॅलाग्रोचे प्रोडक्ट वापरून समाधानी आहात? हो. तुम्ही पेरू पिकासाठी बाकी शेतकरी बंधूंना काय सांगाल? सगळ्यांनी वापरावं. वॅलाग्रोचे प्रोडक्ट चांगले आहेत. रिझल्ट पण दिसतोय. ओके. म्हणजे तुम्ही वापरल्याच्या आधी आणि वापरल्यानंतर रिझल्ट दिसतोय. ओके. दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद दादा.